ब्रह्मदेव आले तरी 5 वर्ष सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही। विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट मंत्री। रावलांनी प्रतिभाताई पाटलांची ही जमीन लाटली। सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार। संजय राऊतांची प्रतिक्रिया। माजी आमदार अनिल गोटेंची मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात तक्रार। रावल यांनी शासनाची 2,65,00,000 फसवणूक केल्याचा आरोप। बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एक मंत्र्याची किमान 6 महिन्यात विकेट पडणार। पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सुळेंचा रोख नक्की कुणाकडे, चर्चांना उधाण। येत्या काळात कुणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल। हे मवियाचं सरकार नाही, आमचे सगळे मंत्री सक्षम। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींसह नितेश राणेंची प्रतिक्रिया। आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवतायत। संजय राऊतांचा दावा। तर 4 ते 5 मंत्र्यांची राजकीय विकेट जाणार, रोहित पवारांचं वक्तव्य। बरं झालं पक्ष फुटला। 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य। सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका। औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, मात्र कबरीला पुरातत्व विभागानं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं राज्य सरकारलाही संरक्षण देणं अनिवार्य। फडणवीसांकडून स्पष्ट। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन। तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापूरमध्ये बजरंग दल आक्रमक। महाराष्ट्रातून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून टाका। पुण्यामधल्या एका कार्यक्रमात भाजपच्या टी राजा यांचं वक्तव्य। सण उत्सवात द्वेष पसरवण्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून काम सुरू, वडेट्टीवारांचा आरोप। तर औरंगजेबाच्या कबरीभोवती सध्या केंद्राचं पोलीस दल, राऊतांची टीका। औरंगजेबाची कबर नष्ट करा, खासदार नरेश म्हस्केंची मागणी। तर राज्यातील इतर प्रश्न महत्त्वाचे की औरंगजेबाची कबर, अमोल मिटकरी यांचा सवाल। लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, मात्र बंद करणार नाही। 5 वर्षांचा जाहीरनामा